Good morning, friends. Myself, Ritu sir from Mechanical Engineering Department. Now, today we are studying about the second year mechanical engineering subject named as a mechanical engineering material, in which we are studying about the today's topic named as a induction hardening and heat treatment furnace. These are the topics are studied in this lecture. The advantages and disadvantages about the induction hardening and also the heat treatment furnace are studied in this lecture. In last lecture, we are studying about the cyaniding process. In a cyaniding process, in last lecture, we are studying about the definition about the cyaniding process. Also, the typical uses about the cyaniding process and also the cyaniding process method are studied in last lecture. Now in this lecture we are only studying about the induction hardening method and also the flame heat treatment furnace. तर बघा आपण जे मागचं लेक्चर घेतलं तर त्या मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं तर सायनायडिंग प्रोसेस जी आहे त्या सायनायडिंग प्रोसेसबाबत आपण काय केलं तर जाणून घेतलं होतं. त्याची डेफिनेशन जी आहे सायनायडिंग प्रोसेसची डेफिनेशन, मग ती डेफिनेशन काय आहे हे काय केलं तर आपण मागच्या लेक्चरला जाणून घेतलं होतं. त्याचबरोबर त्याचे टिपिकल युजेस ऑफ सायनायडिंग प्रोसेस, सायनायडिंग प्रोसेसचे टिपिकल युजेस काय आहेत आहे की नाही तेही आपण जाणून घेतलं. त्याचबरोबर सायनायडिंग प्रोसेसची मेथड काय आहे की नाही त्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. त्याचबरोबर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणत्या आहेत, तुमच्या सायनायडिंग प्रोसेसचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणत्या आहेत तर हेही काय केलं तर आपण जाणून घेतलं होतं. तर आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत तर इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस. मग इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस ही नेमकी कशी असते आहे की नाही. नेमकी इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की नाही, ती प्रोसेस काय आहे नेमकी तर ते काय करायचं आहे आपल्याला तर आता जाणून घ्यायचं आहे. ओके, तर तुम्ही काय करा, ही डायग्राम आहे तर ती काय करा 2 मिनटं बघा की जेणेकरून तुम्हाला मी ज्यावेळेस इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसबाबत तुम्हाला मी ज्यावेळेस सांगेल तर त्यावेळेस तुम्हाला ती डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे की जेणेकरून आपण पुढची स्लाईड जी आहे त्याचं डिस्क्रिप्शन त्याची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये, तर ती प्रोसेस मला सांगताना तुम्हाला ती डायग्राम परत मला दाखवता येणार नाही. म्हणून ही जी डायग्राम जी आहे तर ती व्यवस्थित 2 मिनटं बघा तुम्ही की कोणते पार्ट काय आहे की नाही.
तर बघा, जी इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जी आहे, ह्या इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये एक डायग्राम दिसते आहे बघा. तर AC पॉवर सप्लाय दिला जातो आहे आणि AC पॉवर सप्लाय थ्रू हीट सोल्युशन थ्रू कॉईलला काय केला जातो आहे, सप्लाय दिला जातो आहे आणि ती कॉईल थ्रू एक प्रकारचं फिक्चरिंग त्याच्यामध्ये होतं आहे की नाही. टिपिकल इंडक्शन हिटिंग सिस्टीम ती आहे की नाही. तर त्याच्यामध्ये एक प्रकारे काय होतं आहे, ते कॉईलमध्ये ते एक प्रकारचं इंडक्शन करंट प्रोड्यूस होतो आहे की नाही. आणि एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड जी आहे तर ती काय होते त्याच्यामध्ये प्रोड्यूस होते आणि त्याचा जो फीडबॅक जो आहे तर फीडबॅक सिस्टीम थ्रू ते काय केलं जातं आहे, तुम्हाला रेकॉर्डही केलं जातं आहे. तर अशा प्रकारची ही काय आहे, तर इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस आहे. तर याच्यामध्ये बघा, द डिझायर्ड पार्ट ऑफ द कॉम्पोनंट केप्ट इनसाइड अ इंडक्शन कॉईल. याच्यामध्ये व्हेरियस ऑफ डिझायर्ड पार्ट जे आहेत तुमच्या कॉम्पोनंटचे, तर ते काय केलेले आहेत, केप इनसाइड इन द इंडक्शन कॉईल. तुमच्या इंडक्शन कॉईलच्या आतमध्ये ते काय केलेले काय केलेले आहेत, माउंट केलेले आहेत. तर AC करंट पास थ्रू द कॉईल इंड्यूस द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कॉम्पोनंट. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये त्या कॉईलमधून काय केलं जातं, AC करंट पास केला जातो आहे की नाही. कॉईल इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड, त्यावेळेस काय होते, ती कॉईल जी आहे तर ती काय प्रोड्यूस करते, तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते अराउंड द कॉम्पोनंट. तुमचा जो कॉम्पोनंट जो आहे तर त्या कॉम्पोनंटच्या सराउंडिंगला एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड जी आहे तर ती काय करायचं काम करते, प्रोड्यूस करायचं काम करते. याच्यामध्ये ते दिसतंय बघा रेड कलरची, ती काय आहे, एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड जी आहे तर ती काय केलेली आहे, तर प्रोड्यूस करायचं काम करते आहे की नाही. द मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस्ड ED करंट इन द कॉम्पोनंट आहे की नाही. ती मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती काय करायचं काम करते, इंड्यूस्ड ED करंट इन द कॉम्पोनंट. तुमच्या कॉम्पोनंटला ED करंट थ्रू मॅग्नेटिक फील्ड काय होते त्याच्यामध्ये इंड्यूस होते. द ED करंट आर predominantly generated at or near the surface. आणि जो ED करंट जो आहे तो काय होतोय, प्रिडॉमिनंटली जनरेटेड होतोय तुमच्या सरफेसच्या सरफेसच्या जवळ. तो काय होतोय, जनरेट होतोय बाय ॲडजस्टिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ AC करंट. डेप्थ ऑफ हिटिंग कॅन बी ॲडजस्टेड. आणि बाय युझिंग द ॲडजस्टिंग करंट तुम्ही काय करू शकता, तर करंट जो आहे AC करंट तो ॲडजस्ट, त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती जर ॲडजस्ट केली तुम्ही तर त्यानुसार काय करू शकता तुम्ही, डेप्थ ऑफ हिटिंग कॅन बी ॲडजस्टेड. तुम्ही तुमच्या कॉम्पोनंटची डेप्थ ऑफ हिटिंग जी आहे ती काय करू शकता, ॲडजस्ट करू शकता. हिटेड पार्ट इज देन क्विंच्ड इन वॉटर ऑर ऑइल. आणि जो हिटेड पार्ट जो आहे तर तो तुम्ही वॉटर किंवा ऑइलमध्ये काय करू शकता, क्विंच करू शकता ठीक आहे. अशा प्रकारची काय आहे ही इंडक्शन हार्डनिंग मेथड आहे. ओके, तर इंडक्शन हार्डनिंग मटेरियल कोणतं आहे बघा. आता मटेरियल अँड यूज. इंडक्शन हार्डनिंगसाठी जे मटेरियल यूज केलं जातं तर ते कोणतं आहे आणि ते कसं यूज केलं जातं ते बघा. इंडक्शन हार्डनिंग इज यूज्ड वेअर सिलेक्टिव्ह पार्ट ऑफ अ हेवी ड्युटी कॉम्पोनंट. जे इंडक्शन हार्डनिंग मेथड जी आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर एक प्रकारचं इंडक्शन हार्डनिंग इज यूज व्हेरी सिलेक्टिव्ह पार्ट. त्याच्यामध्ये काही सिलेक्टिव्ह पार्ट जे आहेत आहे की नाही ते कसे आहेत, तर हेवी ड्युटेड कॉम्पोनंट आहेत आहे का नाही. कशासाठी, तर ॲज केस हार्डनिंग पर्पजसाठी ॲज अ हेवी ड्युटी कॉम्पोनंट सिलेक्टिव्ह पार्ट जे आहे तर ते काय केले जातात, यूज केले जातात. सिन्स नो कार्बोनायझिंग इज डन. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची काय होत नाही आहे, तर कार्बोनायझिंग प्रोसेस जी आहे ती काय केली जात नाही आहे, डन केली जात नाही आहे. द इंडक्शन हार्ड अनेबल पार्ट हॅज टू सर्टन मीडियम. द इंडक्शन जे आहे तर हार्ड अनेबल पार्ट हॅज टू सर्टन मीडियम कार्बन, टिपिकली इक्विव्हॅलंट कार्बन कंटेंट ऑफ 0.4 to 0.45 weight%. आणि ही जी इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जी आहे त्या इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसमध्ये जे कार्बन कंटेंट जे आहे जे ॲड केलं जातं कार्बन कंटेंट
तर ते टिपिकली किती असतं, तर 0.4 to 0.45 वेट पर्सेंटनुसार असतं. म्हणजे तुमच्या कॉम्पोनंटचं वेट जे आहे त्याच्यावर ते काय करत असतं, डिपेंड करत असतं. मग ते किती असतं, तर 0.4 to 0.45 वेट पर्सेंटनुसार ते काय केलं जातं, त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन, हे जे इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जे आहे, या इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसचं जर एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर काय ॲप्लिकेशन देता येईल, किंवा एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन काय सांगता येईल, तर क्रँकशाफ्ट अँड कॅम्पशाफ्ट ETC. जे तुमचे क्रँकशाफ्ट आहेत आहे का नाही, टू व्हीलर किंवा फोर व्हीलरमध्ये जे इंजिनमध्ये जे क्रँकशाफ्ट असतात आहे का नाही, क्रँकशाफ्ट आणि कॅम्पशाफ्ट असतात, तर ते कशाचे बनलेले असतात, तर ते त्याच्यावर काय केलेले असतात, कॅम्पशाफ्ट आणि क्रँकशाफ्टवर एक प्रकारची इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जी आहे तर ती काय केलेली असते, त्याच्यावर केलेली असते. ओके, तर अशा प्रकारचे काय आहेत, तर हे ॲप्लिकेशन्स आहे कशाचे, तर इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसचे आहे की नाही. कोणकोणते, तर क्रँकशाफ्ट आणि कॅम्पशाफ्ट आहे की नाही. तर असे काही एक्झाम्पल आहेत कशाचे, तर इंडक्शन हार्डनिंग मेथडचे आहे की नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत तर ॲडव्हान्टेजेस अबाउट द इंडक्शन हार्डनिंग मेथड. मग ॲडव्हान्टेजेस काय आहेत तुमच्या इंडक्शन हार्डनिंग मेथडचे. टाईम रिक्वायर्ड फॉर द, ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, तर फायदे आहे की नाही. फायदे काय आहेत तुमच्या इंडक्शन हार्डनिंग मेथड करण्यामागचे, तर टाईम रिक्वायर्ड फॉर हार्डनिंग अ कंपोनंट इज शार्पली रिड्यूस. टाईम रिक्वायर्ड जो आहे तर तो कसा आहे, तर कमीत कमी टाईम लागतो याला हार्डनिंग प्रोसेस करण्यासाठी तुमच्या कंपोनंटला आहे की नाही. आणि शार्पली रिड्यूस होतो आहे तुमचा टायमिंग आहे की नाही. टाईम कंझ्युमिंग जो आहे तो काय होतो आहे तुमचा, कमी होतो आहे की नाही. त्याच्यानंतरून इट कॅन बी अप्लायड टू बोथ एक्सटर्नल अँड इंटरनल सोर्सेस. तुम्ही काय करू शकता, ह्या बाय युझिंग द इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसमध्ये अप्लाय टू बोथ एक्सटर्नल अँड इंटरनल सरफेसेस आहे की नाही. त्याच्यावर काय करू शकता, अप्लाय बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल सरफेसेस काय करू शकता, अप्लाय करू शकता आहे की नाही. त्याच्यानंतर कंपोनंट मे बी हिटेड विथ प्रॅक्टिकली नो स्केलिंग अँड डिस्टॉर्शन आहे की नाही. अजून काय फायदे आहेत, तर कंपोनंट मे बी हिटेड विथ प्रॅक्टिकली नो स्केलिंग अँड डिस्टॉर्शन. जे कंपोनंट आहेत तर ते कंपोनंट मे बी हिटेड विथ प्रॅक्टिकली, तुम्ही काय करू शकता, तुमचे कंपोनंट हिटेड विथ प्रॅक्टिकली हीट करू शकता. नो स्केलिंग अँड डिस्टॉर्शन, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्केलिंग अँड डिस्टॉर्शन न करता आहे की नाही. हा एक त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर हार्ड केस अँड इंदो केअर कोर इज ऑप्टेन. अजून काय होतं याच्यामुळे, जी इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जी आहे, हे इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसमुळे काय होतं आहे, तर तुमची जी केस जी आहे तर ती काय होते, हार्ड होते अँड टफ कोर इज ऑप्टेन. आणि हार्ड होते त्याचबरोबर तुमची कोर जी आहे तर ती काय होते, तर टफ होते ठीक आहे नाही. हा एक त्याचा काय आहे, तर मेन फायदा आहे. तर हे काय आहेत, फायदे आहेत कशाचे, तुमच्या इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसचे. किती प्रकारचे फायदे आहेत, तर 4 फायदे सांगितले मी तुम्हाला. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, पुढचे डिसएडव्हान्टेजेस अबाउट द इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस. डिसएडव्हान्टेजेस अबाउट द इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस म्हणजे काय, त्याचे तोटे काय आहेत. जी इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस आपण त्याच्यावर करतोय त्याच्यामुळे तुमच्या कंपोनंटवर काय तोटे होत आहेत त्याच्यामध्ये, तो कॉस्ट ऑफ इक्विपमेंट इज हाय. तुमच्या इक्विपमेंटची जी कॉस्ट जी आहे ती काय होते, तर हाय होते आहे का नाही. हाय ऑफ कॉस्ट ऑफ इक्विपमेंट आहे का नाही. त्याच्यानंतर स्टील हॅव्हिंग लेस दॅन 0.40% कार्बन. आणि तुमच्या इक्विपमेंटची कॉस्ट जी आहे ती तर वाढतेच, त्याचबरोबर काय होतं आहे, स्टील हॅव्हिंग लेस दॅन 0.40% कार्बन. तुमचं जे स्टील मटेरियल जे आहे तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात कार्बन असतो, तर 0.40% ऑफ कार्बन असतो. हा एक त्याचा तोटा आहे.
कॅनॉट बी प्रोसेस्ड, त्यामुळे त्याच्यावर काय करू शकत नाही आपण. तर प्रोसेस जी आहे की नाही, जी नायट्रायडिंग इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जी आहे ती काय करू शकत नाही. ज्यावेळेस तुमच्या स्टील मटेरियलमध्ये 0.40% ऑफ कार्बन असेल तर त्यावेळेस आपण त्याच्यावर काय करू शकत नाही, त्या कॉम्पोनंटवर इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जी आहे तर ती काय करू शकत नाही, तर करू शकत नाही. त्याच्यानंतर ओनली फॉर मास प्रोडक्शन, ही जी इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जी आहे तर ही इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस कधी यूज करू शकतो, तर ओनली फॉर मास प्रोडक्शन आहे का. ज्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर मास प्रोडक्शन करायचं आहे का, जास्त प्रमाणात तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रोडक्शन करायचं आहे का नाही. क्वांटिटीमध्ये, खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं प्रोडक्शन करायचं आहे. तर तिथं काय केली जाते, तर ही इंडक्शन हार्डनिंग जी प्रोसेस जी आहे तर ती काय केली जाते, मोस्ट ऑफली यूज केली जाते. त्यानंतर अजून काय तोटा आहे, तर हाय मेंटेनन्स कॉस्ट. ही जी इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जी आहे तर ह्या इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसला काय लागतं आहे, तर कॉस्ट जी आहे तिला मेंटेन करण्यासाठी जी कॉस्ट लागते ती कशी आहे, तर हाय आहे की नाही. त्याला काय लागतोय, तर हाय मेंटेनन्स कॉस्ट आपल्याला पेड करावं लागते त्याची, आहे की नाही. हा एक त्याचा तोटा आहे. त्याच्यानंतर बिफोर इंडक्शन हार्डनेस द कंपोनंट नीड सम ट्रीटमेंट, एक्झाम्पल नॉर्मलायझिंग, आहे की नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तर इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस एखाद्या कॉम्पोनंटवर करायची आहे. तर इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस तुमच्या कॉम्पोनंटवर करायची आहे, तर ते तुमचं जे कॉम्पोनंट जो आहे तो काय असणार आहे, तर जो स्टील कॉम्पोनंट आहे का नाही, तर त्याच्यामध्ये 0.40% ऑफ स्टील असेल किंवा 40% ऑफ कार्बन असेल, तर त्याला पहिले तर काय करावं लागेल, तुम्हाला ज्यावेळेस त्याच्यावर काय करायची आहे, तर इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस त्याच्यावर करायची आहे, तर त्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, नीड सम ट्रीटमेंट, त्याच्यावर काय करावं लागेल, तर सम ट्रीटमेंट करावं लागतील. फॉर एक्झाम्पल नॉर्मलायझिंग ट्रीटमेंट जी आहे तर ती काय करावं लागेल, तुम्हाला त्याच्यावर पहिले करावं लागेल. तर त्यावेळेस काय होईल त्याच्यामध्ये, तर एक प्रकारची चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये काय होईल, तर इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस आपण करू शकतो, आहे की नाही. तर हा एक त्याचा तोटा आहे की जेणेकरून कोणतेही आपल्याला इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस एखाद्या कॉम्पोनंटवर करायची आहे तर त्याच्यावर अगोदर काय करावं लागतात, इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसच्या अगोदर त्याच्यावर सम ट्रीटमेंट आपल्याला करावं लागतात. आणि त्या ट्रीटमेंटमध्ये पहिली तर कोणती करावं लागेल, फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर नॉर्मलायझिंग प्रोसेस जी आहे तर ती करावं लागेल, की जेणेकरून तुमचं इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस थ्रू त्याच्यावर चांगली हार्डनिंग प्रोसेस जी आहे तुमच्या कॉम्पोनंटची येईल, आहे की नाही. हा एक त्याचा एक स्मॉल तोटा आहे. ओके, तर आय होप सो की तुम्हाला ही जी इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जी आहे ही समजली असेल. ओके, ठीक आहे, थांबूयात आपण. ओके, इथे. ओके, थँक्यू.